आणि आता विधानसभेचे वारे नेमके कसे वाहत आहेत महाराष्ट्रात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 14 तारखेला फलटणमध्ये जाणार शरद पवारांचं सूचक वक्तव्य। पवारांच्या वक्तव्यानं रामराजे निंबाळकरांच्या पवार गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण। रामराजे नाईक निंबाळकरांनी मुंबईला येण्याबाबत फोनवर सांगितलंय। उद्या रामराजेंसोबत मी चर्चा करणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। भाजप मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच जाहीर करणार। विदर्भातील 20 पेक्षा जास्त आमदारांना गो अहेडचा सिग्नल। आमदार समीर कुणावारांसह अनेकांचा प्रचार सुरू झाला। मग आजपासून 3 दिवस बैठकांचं सत्र व जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। मवियाचा निर्णय येत्या 8 दिवसांमध्ये होणार आहे। जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। जागा वाटपाचा उपक्रम पुढच्या 8 दिवसात पूर्ण होईल। पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का। भाजपच्या माजी नगरसेविका सीमा साबळेंनी घेतली पवारांची भेट। साबळे पवार गटामधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। रत्नागिरीतील राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का। लांजामधील भांबेडमधील 18 गावच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। राजापूरमधून किरण सामंतांना तिकीट मिळण्याचे उदय सामंतांचे संकेत। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे। आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू आहेत। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माची पत्नी शिंदे गटाकडून निवडणूक लढणार। पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदीप शर्मांकडून स्पष्ट।